नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ए. विद्युत इस्त्रीमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत केले जाते. बी. LED तपासण्यासाठी मल्टीमीटर वापरतात. सी. सोलर सेल फोटो होल्टर तत्वावर काम करतो. डी. बॅटरीचा उपयोग DC प्रकारचा सप्लाय मिळवण्यासाठी करतात. आणि ई. मिक्सरमध्ये युनिव्हर्सलचा उपयोग करतात. त्यानंतर बी भाग बघा, योग्य जोड्या जुळवा 5 गुणांसाठी. ए. व्हायब्रेटिंग बेल 3. इलेक्ट्रोमॅग्नेट. बी. हॅलोजन लॅम्प 5. रिजनरेटिव्ह सायकल. सी. ट्रान्सफॉर्मर. ए. मॅच्युअल इंडक्शन. डी. टू वे स्विच 2. जिना वायरिंग. ई. हॉट प्लेट 4. पदार्थ गरम करण्यासाठी. त्यानंतर सी बघा, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा 5 गुणांसाठी. ए. गिझरचे इनर कंटेनर हे ॲल्युमिनियमपासून बनवतात. चूक. बी. विद्युत बेलमध्ये आर्मेचर हा सॉफ्ट आयर्नपासून बनवलेला असतो. बरोबर. सी. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायडिंगमधून लोडला सप्लाय जोडला जातो. चूक. डी. इलेक्ट्रॉनिक उपकरणांना DC सप्लायची आवश्यकता असते. बरोबर. ई. कन्सिल्ड पद्धतीने केलेले वायरिंग भिंतीच्या आतून केलेले असते. बरोबर. 5 गुणांसाठी. डी भाग एका वाक्यात उत्तरे लिहा. ए. सोलर सेल कोणत्या मटेरियलपासून बनवतात? सिलिकॉन. बी. बॅटरीतील ॲसिड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाच्या सहाय्याने तपासतात? हायड्रोमीटर. सी. रेक्टिफायरचे 2 प्रकार, हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह. डी. AC मोटरचे सप्लायवरून पडणारे 2 प्रकार, सिंगल फेज आणि 3 फेज. ई. इंडक्शन कुकरमधील युजर इंटरफेसचे कार्य, वापरकर्त्याला कुकरचं तापमान समजतं, वेळ आणि मोड सेट करण्याची सुविधा मिळते. त्यानंतर प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 12 गुणांसाठी. पहिलं, विद्युत गिझरमधील पाणी पुरेसे गरम होत नाही याबाबतची 3 कारणं. पहिलं कारण आहे थर्मोस्टंट खराबी, दुसरं एलिमेंट निकामी होणे आणि तिसरं पापडी जमा होणे. दुसरं, बझरची कार्यपद्धती. हा इलेक्ट्रोमेंट आहे, चालू बंद होऊन बच असा आवाज यामध्ये येतो. 3. CFLचे कोणतेही 3 फायदे. 1. ऊर्जा कार्यक्षमता. 2. दीर्घ आयुष्य आणि 3. कमी उष्णता उत्सर्जन. त्यानंतर चौथं, ट्रान्सफॉर्मरचे कोणतेही 3 फायदे. 1. व्होल्टेज बदल. 2. पॉवर ट्रान्समिशन आणि 3. विद्युत अलगीकरण. त्यानंतर 5वं, फिल्टर सर्किट म्हणजे काय? कोणत्याही 2 फिल्टरची नावे लिहा. लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर. 6वा प्रश्न, पुढील विद्युत सांकेतिक चिन्हे काढा. प्लग, सिलिंग फॅन, AC व्होल्टमीटर. त्यानंतर 7वं, आज्ञावली पूर्ण करा. सप्लिमेंट दिली जाईल तुम्हाला, त्याच्यावर हा प्रश्न सोडवायचा असेल. त्यानंतर प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. 12 गुणांचा प्रश्न आहे. पहिलं, कोअर टाईप व शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमधील फरक स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपल्या चॅनलचे
प्रश्नसंच जे काही आहे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्लेलिस्ट पहा. 2. बॅटरी म्हणजे काय? बॅटरीचे प्रकार. प्रायमरी बॅटरी आणि सेकंडरी बॅटरी. 3. मोटर प्रमाणापेक्षा जास्त गरम होण्याची कारणे. ओव्हरलोड, बेअरिंगमधील बिघाड. वीज रेक्टिफायरची मंडल आकृती काढा. आकृती काढायची आपल्याला. त्यानंतर वर्तुळ काढण्यासाठी आज्ञावली पूर्ण करायची आहे. 4था प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी कोणतेही 2. पहिलं, वॉटर हीटरच्या कोणत्याही 5 भागांची नावे सांगून माहिती लिहा. टाकी, हीटिंग एलिमेंट, थर्मोस्टंट, डीप ट्यूब आणि प्रेशर रिलीफ. त्यानंतर दुसरं, एका स्विचने एक सॉकेट नियंत्रित करण्यासाठीची मंडलाकृती काढा. तिसरं, आकृत्या काढायच्या आहे बॅटन होल्डर आणि 2 पिन प्लग. आपण ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. एवढंच नाही तर बोर्डाच्या परीक्षेला येणारे जेवढे काही प्रश्न आहेत त्यांचीसुद्धा उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी आरामात मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याच्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवा, नाहीतर पाठांतर करा. म्हणजे आपल्याला या पेपरमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. 5वा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा. 1. सोलर सेलची रचना आणि कार्य लिहा. सोलर सेल हा सिलिकॉनपासून बनवलेला असतो, ज्यामुळे विद्युत प्रवाह तयार होत असतो. दुसरं, कॉन्ड्यूट वायरिंग पद्धतीची माहिती लिहून 2 फायदे आणि तोटे लिहा. उत्कृष्ट संरक्षण आणि तोटा आहे महाग आहे. तिसरं, हॉट प्लेटची माहिती आणि भागांची नावं. हीटिंग एलिमेंट, बॉडी केसिंग, थर्मोस्टंट, इंडिकेटर आणि पॉवर कॉर्ड. 6वा प्रश्न, एक उपप्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे 10 गुणांसाठी. बघा, हे 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यांच्या दोघांच्या आकृत्यासुद्धा दिलेल्या आहेत. तुम्हाला त्या आकृत्यांच्या सहाय्याने एक प्रश्न कंप्लीट करायचा आहे. मित्रांनो, ही पूर्वपरीक्षेची जरी प्रश्नपत्रिका असली तरीसुद्धा अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला बोर्डासाठी सुद्धा येत असते. म्हणून यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तयार करून ठेवा. थँक्यू. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे बोर्ड क्वेश्चन पेपर मागील वर्षाचे या ठिकाणी पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका म्हणून आपण सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.